अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. यंदा 2026 आपल्यासाठी खूप खास असणार आहे, कारण 2026मध्ये धोंड्याचा महिना, ज्याला आपण अधिक मास, पुरुषोत्तम मास किंवा मलमास म्हणून देखील ओळखतो, तर तो आलेला आहे. शास्त्रदामध्ये या महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणून विशेष महत्त्व दिलं आहे, कारण स्वयं भगवान श्री विष्णूंनी या महिन्याला माझं नाव द्या असं सांगितलं आहे. लोक अधिक मासाला धोंड्याचा महिना असेही म्हणतात. या महिन्यामध्ये केलेलं जप, तप, दान, धर्म, पूजा, स्तोत्र, पठण याचं फळ एक अनेक पटीने वाढत असं शास्त्रात देखील मंडळी निमूद आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वर्षातलं सर्वात विशेष फलदायक मानला जाणारा अधिक मास म्हणजेच की पुरुषोत्तम महिना हा नेमका कधी सुरू होत आहे, कधी संपतोय, याचं महत्त्व काय आणि या महिन्यात नेमकं काय करावं, कोणत्या चुका टाळाव्यात, तसंच या महिन्यामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या तिथी या आलेल्या आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याबद्दलची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या भाषेत सांगणार आहे. व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा मंडळी. चॅनलवरती जर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमः भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. वर्षाला 12 महिने असतात, जानेवारी ते डिसेंबर. मग हा एक्स्ट्राचा धोंड्याचा महिना येतो कसा आणि हे कसं ठरवतात, कशावरून ठरतो हा धोंड्याचा महिना, चला तर मग जाणून घेऊया. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की आपल्याला वैदिक पंचांगात अधिक मास लीप वर्षामध्ये एक दिवस वाढतो, पण आपल्याला हिंदू पंचांगामध्ये एक संपूर्ण महिना वाढतो. आणि हो, ते का? कारण की चंद्रवर्ष आणि सूर्यवर्ष यांच्यात जो फरक आहे तर तो जुळवण्यासाठी हा अतिरिक्त महिना जोडला जातो. चंद्र 12 राशीची प्रदक्षिणा साधारणतः 28-29 दिवसात पूर्ण करतो, तर सूर्य एका राशीत जवळजवळ 30 ते 31 दिवसात थांबतो. मंडळी, दुसरीकडे भारतीय गणगणना पद्धतीनुसार सौर वर्षात 365 दिवस आणि चंद्र वर्षात 354 दिवसात असतात. आणि अशा प्रकारे एका वर्षात चंद्र आणि सौर वर्षात 11 दिवसाचा फरक असतो आणि 3 वर्षात हा फरक 33 दिवसाचा होतो. आणि हे 33 दिवस 3 वर्षांनी अतिरिक्त महिना बनतो. हे अतिरिक्त 33 दिवस एका महिन्यात जोडले जातात, ज्याला अधिक मास असे नाव देण्यात आले आहे. आणि असं केल्याने व्रत उत्सवाची तारीख अनुकूल राहते. तसेच पंचांग आणि हिंदू कॅलेंडर सूर्य आणि चंद्र वर्षाच्या गणनेनुसार आधारित आहे. मंडळी, अधिक मास हा चंद्र वर्षाचा अतिरिक्त भाग असतो, जो 32 महिन्याने 16 दिवस आणि 8 तासांच्या फरकाने तयार होतो. आणि हेच अंतर भरून काढण्यासाठी किंवा सूर्य आणि चंद्र वर्ष यांचे संतुलन निर्माण करण्यासाठी हा अधिक मास आता येतो. जगातील प्रत्येक जीव हा 5 घटकांनी बनलेला आहे: जल, अग्नी, आकाश, वायू आणि पृथ्वी. ज्या काळात व्यक्ती धार्मिक कार्यासह ध्यानयोग इत्यादीद्वारे आपल्या शरीरात उपस्थित असलेल्या या पंचमहाभूताचा समतोल स्थापित करण्याचा प्रयत्न करतो, आणि तो काळ म्हणजेच की अधिक मास. आणि म्हणूनच अधिक मास दरम्यान केलेल्या कामाने दर 3 वर्षाने परमशुद्धता प्राप्त केल्यानंतर व्यक्ती नवीन ऊर्जाने भरून जातो. इंग्रजी महिन्यानुसार जर सांगायचं झालं तर 2026मध्ये अधिक महिना हा मे महिन्यामध्ये आलेला आहे. 17 मे 2026 वार रविवार या दिवशी अधिक मासाला सुरुवात होत आहे. आणि मराठी महिन्यानुसार जर सांगायचं झालं तर ज्येष्ठ महिन्यामध्ये अधिक मास हा आलेला आहे. 17 मे 2026 वार रविवार या दिवसापासून अधिक ज्येष्ठ महिन्याला सुद्धा सुरुवात होत आहे. या दिवसापासून आपल्याला अधिक मासाला सुरुवात सुद्धा होत आहे. आणि अधिक मास हा 15 जून 2026 वार सोमवार या दिवशी संपत आहे. अधिक मासामध्ये 21 मे 2026 वार गुरुवार या दिवशी गुरुपुष्प अमृत योग सुद्धा आलेला आहे. तसेच आश्चर्याची बाब म्हणजेच की 2026 या वर्षात अंगारिका संकष्ट चतुर्थी ही 3दा येणार आहे. बघा, हे अत्यंत शुभयोग मानला जातो. अंगारिकीच्या उपवासाचे फळ म्हणजे शास्त्रात लिहिलेल्या सर्व संकष्ट चतुर्थीचे एकत्र पुण्य होय. मंडळी, आता आपण या महिन्यात काय करावे आणि काय टाळावे हे देखील जाणून घेऊया. मंडळी, नंबर 1, श्रीमद भगवते मनापासून वाचन करावे. विष्णू सहस्रनाम, पुरुषोत्तम मासाची कथा, श्री रामचरित्र मास तील
काही विशिष्ट पाठ तसेच की पुरुषोत्तम नावाच्या गीतेतले 24व्या अध्यायाचा रोज अर्थासह पठण करावे. तसंच दररोज किमान 108 वेळा ओम नमः भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप पण करा. जेवढं शक्य होईल तेवढं जप करा. एवढ्या मोठ्या स्तोत्रासाठी तुम्हाला वेळ केला तरी देखील तेवढ्याच पुण्य फळ हे मिळतं. नंबर 2, या महिन्यात शक्यतो एक वेळेचं अन्न घ्यावं. असं काही नाही परंपरेमध्ये सांगितलंय. यामुळे शरीर हलकं राहतं आणि मन जप तपासाठी स्थिर होतं. नंबर 3, महिन्यात दानाला विशेष असं महत्त्व आहे. गहू, तांदूळ, मूग, दूध, दही, तूप, आवळा, तांदळाच्या पिठाचे पदार्थ, जिरे, साखर, खजूर अशा सात्विक वस्तूंचं दान केल्याने ग्रहदोषही शांत होतो आणि याचबरोबर अधिक मासात दीपदान अत्यंत शुभ मानलं जातं. नंबर 4, भगवा 21 मे 2026 या दिवशी पुरुषोत्तम अमृत योग अतिशय शुभ दिवशी काही खरेदी केली, विशेषतः सोने चांदी अनेक पटीने वाढत असं शास्त्रज्ञ सांगतात. धोंड्याच्या महिन्यात लोक अगदी पायतीन जोडी सुद्धा खरेदी करतात. चांदी लक्ष्मीप्रिय असल्याने या दिवशी चांदीच्या वस्तू घ्यायला खूप चांगलं. तसेच धोंड्याच्या महिन्यामध्ये जावई आणि मुलीला चांदीचा वाण देण्याची देखील परंपरा आहे. अजूनही घरामध्ये ही परंपरा चालते आणि चांदी हा स्वास्तिक, शुभ आणि मन धन वाढवणारा धातू मानला जातो. नंबर 5, या महिन्याला पुरुषोत्तम मास, माधव मास असे देखील म्हणतात. या महिन्यात केलेली पूजा, जप, दान, पाठ, सेवा याचं फळ हे 100 पटीने जास्त लाभतं. मंडळी, म्हणजेच की वाढत पण या महिन्यात काही चुका केल्या तर त्याचा परिणाम संपूर्ण वर्षभर हा जाणवू शकतो. आणि म्हणूनच आपण जाणून घेणार आहोत की अधिक मासात कोणत्या चुका अजिबात करू नये आणि कोणत्या गोष्टी केल्याने पुण्य कमी होतं. तर बघा, लग्न, साखरपुडा, ग्रहप्रवेश, नामकरण, मुंडन, मोठे लग्न कार्य, ग्रहशांती ही कामे या काळामध्ये टाळली जातात. तसेच या महिन्यात मांसाहार, मद्यपान, कांदा, लसूण आणि उडदाचे पदार्थ देखील खाऊ नयेत. तसेच कोणतेही नवीन कामाची सुरुवात अधिक मासामध्ये करू नये. साधारण घरे, कामे, नवीन लग्न, मुंज, वास्तुशांती आणि असे मोठे शुभ कार्य या महिन्यामध्ये टाळली जातात. तसेच विहीर, बोरिंग, तलाव खंदणे अशी देखील कामे करू नये, कारण हा महिना उपासना आणि आत्मशुद्धीचा मानला जातो. नंबर 2, महिना शांतीचा, जपाचा, सेवेचा आहे. भांडण केल्यास पुण्य नष्ट होतं असं म्हणतात. तसेच रोज सूर्योदयापूर्वी उठावे. अधिक मासात ब्रह्ममुहूर्तात उठणे हे अनिवार्य मानले जाते. तसेच उशिरापर्यंत झोपणे यामुळे पुण्य देखील कमी करते. त्याचबरोबर मंडळी, देवघर, देवाची मूर्ती अस्वच्छ ठेवू नये. नंबर 3, तिखट वाणी, निंदा, चुगली अजिबात करू नये. अधिक मासात निंदा, वाईट बोलणे टाळण्यास पुण्य खूप वाढतं आणि वाईट बोलल्यास पुण्य हे क्षणी होतं. नंबर 4, विशेषतः अधिक मासात घरातला कचरा साफ करणे हे अत्यंत शुभ आहे. काटकसर न करता जास्तीत जास्त दान करावे, कारण अधिक मासात दानाचं पवित्र फळ हे 100 पटीने वाढतं. दान टाळणे म्हणजेच की पुण्य गमवणे, जास्त खर्च, दिखाऊपणा टाळावा आणि हा महिना जोरात खर्च करण्याचा नसून साधेपणा मर्यादात आहे. नंबर 5, देवाचे व्रत अर्धवट सोडू नका आणि तसेच केलेला जप, व्रत, पाठ अर्धवट सोडणे हे चुकीचं मानलं जातं. तसेच मासमध्ये तिखट, राग वाढवणे, अन्न टाळावे. पहा मंडळी, तिखट जे अन्न असतं ते तिखटाचे अन्न तुम्हाला अधिक मासामध्ये बनवायचे नाही. अधिक मास तामसिक आहार हा पुण्य कमी करतो. नंबर 6, बघा, या महिन्यात घरात अंधार ठेवू नका. संध्याकाळी दीप लावणे अत्यंत शुभ असतं. तसेच वडीलधाऱ्यांचा अपमान अजिबात करू नये. वृद्धांचा अपमान हा सर्वात मोठा दोष या महिन्यात जो अधिक गंभीर मानला जातो. बघा, उपवास, दान, पारायण, गरिबांना अन्नदान या सेवा या महिन्यामध्ये आवश्यक कराव्या. अधिक मास हा फक्त एक जादा महिना नाही, तर तो जीवन बदलणारा, धर्म, कर्म शुद्ध करणारा, पुण्य वाढवणारा असा काळ आहे. आणि या छोट्या चुका जर टाळल्या तर घरामध्ये नक्कीच सुख समृद्धी येईल, अडथळे देखील दूर होतील, मानसिक शांती देखील मिळेल, धन समृद्धी वाढेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भगवान श्रीहरीची कृपा ही तुमच्यावरती अखंड राहील.
हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानल्या गेलेल्या अधिक मास किंवा पुरुषोत्तम मासबद्दल एक पौराणिक कथा जाणून घेणार आहोत, जी आपल्याला या महिन्यातच खरं महत्त्वही पटवून देईल. फार वर्षापूर्वी नवीन वर्षी नवविश नावाचा एक अत्यंत पराक्रमी आणि शक्तिशाली राजा होता. ज्याच्याकडे अफाट संपत्ती होती. त्याने अनेक मोठे यज्ञ केले होते, दानधर्म केले होते, पण त्याला एक मोठा दुर्गुण होता, गर्व. त्याला त्याच्या पुण्याईचा आणि सत्तेचा प्रचंड अहंकार होता. राजा नौशानांनी अनेक दानधर्म केले, पण त्याला अधिक मासाचे महत्त्व हे कधी समजले नाही. जेव्हा जेव्हा अधिक मास येईल तेव्हा तो त्याकडे दुर्लक्ष करी. त्याने कधीही त्या पवित्र महिन्यात विशेष पूजा किंवा दानधर्म केले नाही. त्याला वाटले, मी नेहमीच दान करतो. आणि मग या वेळेला महिन्याचं काय महत्त्व? काळानुसार राजा नहुशाचा मृत्यू झाला आणि त्याचं पाप पुण्याचा हिशोब झाला. त्याच्या पुण्याच्या तुलनेत त्याचा अहंकार आणि अधिक मासाकडे केलेले त्याचे दुर्लक्ष हे खूप मोठे पाप ठरले. त्याला स्वर्गातून खाली ढकलण्यात आले आणि त्याला शिक्षा म्हणून त्याला अजगर म्हणजेच की साप योनीत जन्म व्हावा लागला. अजगर म्हणून त्याला खूप दुःख देखील भोगावे लागले. आणि अनेक वर्षानंतर जेव्हा पांडव वनवासात होते तेव्हा बलवान भीम एका अजगराच्या तावडीत सापडला. तो अजगर दुसरा तिसरा कोणी नसून तो शापित राजा नवनेश होता. जेव्हा युधिष्ठिर होते आले तेव्हा अजगराने आपली संपूर्ण कथा सांगितली. युधिष्ठिर हे धर्माचे आणि शास्त्राचे मोठे जाणकारी होते. त्यांनी नवयुष्याला सांगितले, हे राजा, तुझ्याकडे सर्व काही होतं, पण तू अधिक मासाचे महत्त्व ओळखले नाहीस. आणि त्या महिन्यात केलेले साधे दान हे सामान्य महिन्यातील मोठ्या दानापेक्षा श्रेष्ठ असते. आणि तुझ्या पापाचे मूळ हे तेच आहे. युधिष्ठिर राजाच्या शब्दाने नवविशाला ज्ञान प्राप्त झाले आणि त्याने मनोभावे पश्चाताप व्यक्त केला आणि अधिक मासात भगवान विष्णूंची पूजा आणि नामस्मरण केले. त्याच्या खऱ्या भक्ताच्या मनाच्या भक्तीमुळे आणि पश्चातापामुळे त्याला अजगराच्या स्वरूपातून मुक्ती मिळाली आणि पुन्हा स्वर्गात स्थान मिळाले. बघा, या कथेचा बोध काय आहे तर अधिक मासात हा केवळ कॅलेंडरचा अतिरिक्त महिना नाही, तर तो आपल्या पापांचा या करण्याची आणि भक्ती वाढवण्याची एक सुवर्ण संधी आहे. आणि या महिन्यात केलेले छोटेसे सकर्मत कर्म हे भगवान विष्णूंना प्रिय असतं. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला अधिक महत्त्वाची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की कळवा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना